पालकांना समजा एकापेक्षा अधिक अपत्य आहेत, पण त्यांनी त्या अपत्यांपैकी एखाद्याच्याच नावावर जर जमीन खरेदी केली असेल, मालमत्ता खरेदी केलेली असेल, तर त्या जमिनीचे हक्क नेमके कसे ठरतात? त्या जमिनीमध्ये त्या अपत्याच्या सख्ख्या भावंडांना वारसा हक्क मिळतो का? या स्वरूपाचा एक प्रश्न आपल्या कमेंट्समध्ये कोणीतरी विचारला होता. आणि हा प्रश्न आणि याच्याशी मिळते-जुळते प्रश्न आपल्यापैकी अनेकांना असतील, हे लक्षात घेऊन या विषयाचा थोडक्यात उलगडा करण्याकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे, की कायदेशीर क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नाचं ठोस किंवा हो किंवा नाही असं उत्तर देणं शक्य असतंच असं नाही. आणि अशाच जटिल प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे. कारण केवळ एखाद्या आई-वडिलांनी किंवा आई किंवा वडिलांनी आपल्या अपत्यांपैकी एकाच अपत्याच्या नावावर मालमत्ता खरेदी केली, या एवढ्या तोकड्या माहितीच्या आधारे बाकी भावंडांना त्याच्यात हक्क मिळेल का नाही मिळेल, हे सांगता येणार नाही. कारण या प्रकरणामध्ये अनेक कायदेशीर मुद्दे, अनेक कायदेशीर कंगोरे आहेत. उदाहरणार्थ, मालमत्ता खरेदी करता जे पैसे होते, ते कोणाचे होते? हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा ज्या लोकांनी ती मालमत्ता खरेदी केलेली आहे, म्हणजे आई किंवा वडिलांनी किंवा दोघांनी, त्यांनी त्या मालमत्ता खरेदी करण्याकरता स्वतः कमावलेले पैसे वापरलेले असतील, तर ती त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता झाली. म्हणजे ती कौटुंबिक मालमत्ता ठरायची शक्यता ही तुलनेने कमी होते. पण समजा ते एकत्र कुटुंबाचा भाग असतील आणि एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेमधनं ती मालमत्ता खरेदी केली असेल, तर ती मालमत्ता कौटुंबिक मालमत्ता ठरायची शक्यता ही कितीतरी पटीने अधिक होते. तसाच अजून एक मुद्दा आहे, की त्या खरेदी खतामध्ये गोष्टी किती स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत किंवा नाहीत. सर्वसाधारणतः आपल्याकडे असे महत्त्वाचे करार करताना थोडंसं दुर्लक्षच होतं. म्हणजे फार लांबवरचा विचार कोणी करत नाही आणि साधारणतः सगळे मोघम स्वरूपाचे करार केले जातात. जेवढा करार मोघम स्वरूपाचा असेल, तेवढी त्यातली गुंतागुंत वाढत जाते. मग जसं ते खरेदी करण्याकरता पैसे कुठनं आले, त्याचा स्रोत कुठला, हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच त्या खरेदी खतामधनं प्रतीत होणारा उद्देश किंवा स्पष्ट होणारा उद्देश हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्या खरेदी खतामध्ये समजा त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं असेल, की ही मालमत्ता आमच्या स्वकष्टार्जित मालमत्तेतनं कुमार किंवा कुमारी अमुक-अमुक ह्याच्या नावावर घेतलेली आहे आणि ती त्याच्याच भल्याकरता घेतलेली आहे. तर मग इतर भावंडांना त्याच्यात हक्क किंवा हिस्सा मिळण्याचा प्रश्न जवळपास संपुष्टात निघेल. कारण ती केस एकदम पक्की झाली. म्हणजे पैसे कुठून आले ते पण स्पष्ट झालं. ते खरेदी खत कोणाच्या नावावर आणि का केलंय ते सुद्धा स्पष्ट झालं. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये संदिग्धता असल्याचा फायदा इतर भावंडांना घेता आला असता, ती संदिग्धताच संपून गेली. त्यामुळे त्यांना त्याच्यात हक्क मिळण्याचा प्रश्न हा जवळपास संपुष्टात आला किंवा हक्क मिळणं हे जवळपास अशक्य झालं. पण याच्या विपरीत समजा ते खरेदी खत संदिग्ध असेल, मोघम लिहिलेलं असेल, खरेदी खत करण्याकरता पैसे कुठनं आले हेच त्याच्यात काही उल्लेख केलेला नाहीये. त्या खरेदी खताने घेतलेली मालमत्ता नक्की कोणाच्या नावावर आणि का घेतले याचा सुद्धा त्याच्यात काही तपशील नाहीये. तर या सगळ्या गोष्टी ते खरेदी खत करण्याचा उद्देश, ते खरेदी खत एका अपत्याच्या नावावर करण्याचा उद्देश, ते खरेदी खत करण्याकरता मिळवलेले किंवा आणलेले पैसे आणि त्याचा स्रोत, या सगळ्यांबद्दल संदिग्धता निर्माण होते. आणि जेव्हा अशा गोष्टींमधला वाद निर्माण होतो, तेव्हा अंतिमतः कायद्याच्या कसोटीवर ज्या गोष्टी सिद्ध होऊ शकतील, त्याच अनुषंगाने त्या प्रकरणाचा निकाल येणार. म्हणजे स्पष्टपणे लिहिलेलं आहे किंवा संदिग्धपणे लिहिलेलं आहे, याचा चांगला किंवा वाईट परिणाम त्या प्रकरणांवर होणार आहे. एखादा करार, एखादं खरेदी खत जेवढ्या सुस्पष्टपणे लिहिलेलं असेल, तेवढं ते खरेदी खत उलटून लावणं, रद्द करून घेणं किंवा त्याच्यात हक्क प्रस्थापित करणं हे तुलनेने कठीण असतं. पण जेवढं एखादं खरेदी खत मोघम किंवा वाईट प्रकारे लिहिलेलं असेल, तेव्हा त्याच्याबद्दल संदिग्धता उत्पन्न करणं, त्याच्याबद्दल शंका उत्पन्न करणं आणि काहीतरी करून आपल्याला त्या मालमत्तेमध्ये, त्याच्या हक्कामध्ये चंचू प्रवेश करून घेणं, हे तुलनेने सोपं असतं. म्हणून या अशा स्वरूपाच्या जर आपली काही प्रकरणं असतील, तर या प्रकरणांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे 2 महत्त्वाचे कंगोरे आहेत. त्याच्याशिवाय प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने इतर अनेक कंगोरे असू शकतात.
त्यामुळे असं जर तुमचं प्रकरण असेल, तर माझ्या मते सगळी कागदपत्र आणि सगळा तपशील जाणून घेतल्याशिवाय हो किंवा नाही असं उत्तर देणं शक्य नाही. त्रोटक माहितीच्या आधारे तुम्हाला त्रोटकच उत्तर मिळणार. जर तुम्ही सविस्तर माहिती एखाद्या व्यक्तीला दिलीत, तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना दिलीत, तर ते एखाद वेळेस तुम्हाला योग्य आणि परिपूर्ण सल्ला देऊ शकतील. पण या छोट्याशा व्हिडिओतनं मला एवढंच सांगायचंय, की अशा स्वरूपाचा जर तुमच्या घराण्यामध्ये काही व्यवहार करार झालेला असेल आणि त्या व्यवहार कराराबद्दल, त्याच्या हक्कांबद्दल तुमच्या मनात शंका असेल, तर सुरुवातीला ह्या 2 गोष्टी तुम्ही तपासू शकता. म्हणजे ते खरेदी खत कसं लिहिलेलं आहे, किती चांगलं, किती सविस्तर, किती मोघम लिहिलेलं आहे. त्या खरेदी खतामधनं त्या खरेदीचा आणि विवक्षित व्यक्तीच्या नावावर ती खरेदी करण्याचा उद्देश प्रतीत होतोय का? त्या खरेदी खतात पैसे कुठनं आले हे स्पष्ट होतंय का? आणि हे जर स्पष्ट होत असेल, या सगळ्या गोष्टी जर स्पष्टपणे त्याच्यात आलेल्या असतील, तर त्याला आव्हान देणं आणि त्याच्यात आपला हक्क प्रस्थापित करणं हे तुलनेने कठीण होईल. पण हे सगळं जर मोघम स्वरूपाचं असेल आणि याच्या विपरीत प्रत्यक्षात गोष्ट असेल आणि प्रत्यक्षातली गोष्ट तुम्ही इतर साक्षी पुराव्यांच्या आधारे सिद्ध करायची शक्यता जर तुम्हाला वाटत असेल, तर अशा खरेदी खतामध्ये किंवा अशा जमिनींमध्ये हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून बघता येईल. करून बघाच, त्यात यश येईलच अशी खात्री मी आता देत नाही. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं. प्रत्येक प्रकरणामध्ये अनेक कंगोरे, अनेक मुद्दे असतात आणि त्यातला प्रत्येक कंगोरा, प्रत्येक मुद्दा हा एखाद वेळेस निर्णायक मुद्दा ठरू शकतो. म्हणून असं जर तुमच्या प्रकरणात असेल किंवा असं प्रकरण तुमच्या घरात असेल, तर घाईने, घिसाडीने किंवा 4 लोक सांगतात म्हणून किंवा 4 लोक करतात म्हणून काहीही करू नका. योग्य तज्ञ व्यक्तीकडे तुमची सगळी कागदपत्र, तुमचं सगळं प्रकरण घेऊन जा आणि त्यांच्याकडनं योग्य आणि कायदेशीर सल्ला घ्या. बरं, नुसता कायदेशीर सल्ला घेऊ नका, तर तो सल्ला सकारण असला पाहिजे. म्हणजे अमुक एक गोष्ट का होऊ शकते किंवा अमुक एक गोष्ट का होऊ शकत नाही किंवा अमुक एक गोष्ट होणं किती कठीण आहे किंवा किती सोपं आहे आणि का सोपं आहे आणि का कठीण आहे, याची उत्तरं तुम्हाला जर मिळाली, तरच तो परिपूर्ण कायदेशीर सल्ला आहे. नुसतं हे होईल, हे करता येईल, आपण करून टाकू, आपल्याला नाहीच करता येणार, या सल्ल्याला किंवा या उत्तरांना काहीही अर्थ नाही. ज्या उत्तरांच्या मागे कोणता ठोस पाया नाहीये, त्या उत्तरांवर फार विसंबून राहू नका. जोवर तुम्हाला सकारण योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळत नाही, तोवर कृपया अंतिम निर्णय घेऊ नका. त्या प्रकरणामध्ये अजून खोल शिरून जोवर तथ्य आणि योग्य सल्ला मिळत नाही, तोवर अंतिम कारवाई करू नका. जेणेकरून तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करायची वेळ येऊ नये. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला हा विषय कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.